आणि फॉर्च्युनेटली असं झालं की आमचा दोघांचा, माझा आणि माझ्या मिस्टरांचा अनुभव हा रिसॉर्ट्स डेव्हलपमेंट आणि रिसॉर्ट्स मॅनेजमेंटचा होता. आणि आम्ही सर्व्हिस अपार्टमेंट्स भुगावला रन करतच होतो आमचे. आणि दादांनीच त्याचं उद्घाटन केलं होतं. आणि ते अशी दोन्ही गोष्टी मिळून आल्या, जुळून आल्या आपण म्हणतो. तर आम्ही सुरुवात एक 18च्या कॅपॅसिटीनी 16च्या कॅपॅसिटीनी केली 2023 जसं तुम्ही म्हणालात. आणि टुडे आय एम व्हेरी ग्लॅड टू से दॅट वी आर ॲट अ कॅपॅसिटी ऑफ 80 to 100 in 2.5 years. म्हणजे एका वेळेस 100 व्यक्ती, जोडपी म्हटलं तर 50 जोडपी ग्रुप्स, रियुनियन्स, कॉलेजचे जे 50व्या वर्षी सेलिब्रेट करतायत 10वी झालेले, म्हणजे 75 साली SSC झालेले, 75 साली HSC झालेले, असे रियुनियन्स आता आमच्याकडे खूप होतात. किती छान. आणि गेल्या 2.5 वर्षात सांगायला आनंद होतो की आमचे उपक्रम असो किंवा स्टे असो किंवा डे ट्रिप असो, या माध्यमातून 32,000 लोक आम्हाला जोडले गेलेले आहेत. वा. आणि काय अनुभव असतो, काय प्रतिक्रिया मिळतात? प्रतिक्रिया म्हणजे आम्ही म्हणतो आशीर्वाद मिळतात. आणि ते आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. मला वाटतं म्हणजे जेव्हा मी आता हे तुमच्याकडून ऐकत असताना माझ्या आईबाबांचा विचार करते आहे, तर अनेकदा असंही होतं की आईबाबांना कुठेतरी पाठवूया आपण, 2 दिवसासाठी जरा विश्रांती घेऊन, पण आपल्याला एक खात्री पण हवी असते की त्यांची तशीच काळजी तिथे घेतली जाईल. तर त्याही दृष्टीने काय काय सोयी आहेत आपल्याकडे? सर्वप्रथम आपल्याकडे बसची सोय आहे. म्हणजे माननीय चंद्रकांत दादांचं जे कोथरूडचं ऑफिस आहे तिथून मोफत बस सेवा आहे. तर तिथून निसर्ग छाया हे थोडंसं पुण्याच्या एक 5 किलोमीटरवर आहे, म्हणजे नॉट व्हेरी फार, 15 मिनिटं अंतर कोथरूडून. तिथून तिथपर्यंत सेवा, बस सेवा आहे. अगदी. आणि सो फ्री बस सर्व्हिस आहे, शटल सर्व्हिस, पिकअप अँड ड्रॉप.